भारती विश्वास शेळके, माहेरचे देशमुख. माझं माहेर आहे चाळीसगाव आणि माझं इथे आताचे नाव आहे भारती विश्वास शेळके. माझं शिक्षण हे बीकॉम झालंय चाळीसगाव मध्येच आणि मी सामाजिक कार्यक्रम करत असते. जिजाऊमध्ये माझं पद आहे सहकार्याध्यक्ष म्हणून आणि तसेच मी अशोकनगर मध्ये गेली 24 वर्ष राहत आहे. बरं, आता आज आपल्याला या ठिकाणी ही एक संधी मिळालेली आहे नगरसेविका होण्यासाठी, नाही का? त्यासाठी तुम्ही आज समाजाला काय आव्हान देऊ शकता किंवा त्यांना काय तुम्ही संदेश देऊ शकता तुमच्यातर्फे? नक्कीच माझ्यावर जो विश्वास दाखवलाय दादांनी त्याचं त्या संधीचं मी नक्कीच सोनं करेल. असं सांगेल की मी म्हणजे मी अगदी गृहिणी आहे सर्वप्रथम आणि मी जवळून महिलांच्या आजूबाजूच्या लोकांच्या मी समस्या जवळून पाहिल्याय आणि त्या समस्यांच्या आधारावर मला वाटतं मी त्यांची मतं मी मांडू शकते आणि त्यांच्यासाठी नक्कीच प्रयत्न करेल की मला नगरसेवक पद मिळालंय तेव्हा त्यांची स्वच्छता, आरोग्य आणि महिलांचे संरक्षण जे आजकाल प्रॉब्लेम आहे त्याच्यावर सुद्धा आम्ही पक्षाकडून काही गोष्टींची माहिती करून घेऊ आणि त्यांच्यासाठी नक्कीच प्रयत्न करू. आज यामध्ये जी तुम्ही म्हणजे महिलांच्या रिलेटेड काही कामं करत आहात किंवा महिलांना उद्योजक तुम्ही घडवत आहात, तर यामध्ये आज महिलांनी उद्योजक व्हावं म्हणून तुम्ही महिलांना अजून काय त्यामध्ये सांगू शकता किंवा संदेश तुम्ही त्यांना काय देऊ शकता? हो नक्कीच, कारण की जेव्हा एक महिला सुशिक्षित होते आणि ती स्वतःच्या पायावर उभी राहते ती समाजासाठी आणि तिच्या कुटुंबासाठी एक मोठी ताकद असते आणि मी तेच काम करत आहे. जिजाऊच्या मार्फत बघा तुम्ही आता दिवाळी शॉपिंग फेस्टिवल आम्ही भरवला होता तेव्हा 60 स्टॉल तिथे लागले होते. तर प्रत्येक महिला या घरगुती व्यवसाय करणाऱ्या होत्या आणि प्रत्येक महिलांना आम्ही एकाच छताखाली व्यासपीठ उपलब्ध करून दिले जेणेकरून त्या भविष्यामध्ये एक मोठे व्यावसायिक या नावाने रूपाने त्या येऊ शकतात आणि महिलांचा सुद्धा आम्हाला देखील खूप छान रिस्पॉन्स मिळाला आणि त्या खूप खुश झाल्या आहेत. अजून एक प्रश्न मॅडम, सर समजा जर की तुम्हाला आता हे एवढं मोठं संधीला चालू तुमच्याकडे आलेले आहे, यामध्ये तुमचा समजा एक विजय झालाच, तर तुम्ही पुढचे कार्य काय करू शकता किंवा काय तुम्ही करणार आहात? तुमचे काय असे इच्छिक आहेत किंवा तुमच्या काय कल्पना आहेत का? नक्कीच जास्त भर तर म्हणजे महिलांवर तर देणारच आहे, परंतु त्याच्याबरोबर शिक्षण, आरोग्य ह्या गोष्टी देखील तेवढ्याच महत्वाच्या आहेत. तेव्हा ह्या सगळ्या गोष्टीबाबत निर्णय घेताना मी सर्वप्रथम प्रामाणिकपणा आणि पारदर्शकता ह्या 2 गोष्टीला महत्व देते आणि कुठलाही निर्णय घेताना मी पक्षाची भूमिका सर्वात प्रथम निर्णय म्हणजे त्यांचा महत्वाची भूमिका मी त्याला प्रथमतः मान देईल आणि त्यानुसार महिलांसाठी जे काही आम्ही गोष्टी करतोय त्या तर आहेच, परंतु अजून नवीन काही रोजगार येत आहेत का की अजून त्याच्यातनं त्यांना काय प्रशिक्षण देता येत आहे का आम्हाला? कारण आमच्या स्तरावर जेवढे काही व्यवसाय ते तर करू शकतो. थोडक्यात आता बचत गट आहे, बऱ्याचशा करतात की त्यांना लोन उपलब्ध होतो, पण याच्या पलीकडे सरकार अजून कुठल्या कुठल्या योजना आणता ही मला माहित नाही. कारण की मी ह्या पदावर जेव्हा जाईल ना तर अजून माहिती काढेल आणि त्या जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न. नक्कीच, महिलांसाठी तुम्ही खूप काम केलेलं आहे याचा अर्थ म्हणजे एक समाज कार्य तुम्ही खूप केलेलं आहे ऑलरेडी, त्यामुळे तुम्ही अजून पुढे काहीतरी कार्य करू शकता असं एक दिसून येते. पण यामध्ये आज एक राजकीय दृष्ट्या जर पाहिलं, आज बारामती सुजलम सुफलम आहे ऑलरेडी, तर आज दादांचं किंवा वहिनींचं यामध्ये खूप त्यांचं ध्येय आहे, तर त्यांचा तुम्ही काही वारसा किंवा काही तुम्ही त्यामध्ये घेऊ इच्छिता किंवा त्यांचं काय तुम्हाला लाभ होईल का? हो हो नक्कीच, म्हणजे आजपर्यंत मी आधीची बारामती आणि आताच्या बारामतीमध्ये खूप फरक बघितला आहे. कारण मी 93 ला लग्न करून मी इथे आली तेव्हाची बारामती आणि हरित बारामती असं म्हणता येईल. कारण की तुम्ही बघा रस्त्यावरती आणि सगळ्यात महत्वाची एक गोष्ट आवडते मला की मला स्वतःला मला वाटतं हेल्थ इज वेल्थ. मी स्वतः देखील खूप त्या बाबतीत अगदी म्हणतात ना आवड आहे मला आणि आज दादांनी ठिकठिकाणी तुम्हाला व्यायामाची साधने उपलब्ध करून दिली आहेत. कारण अगदी खालच्या गळ्यातल्या लोकांना नाही जात आहेत जिम मध्ये किंवा पैसे नाही, तर मला एक लक्षात आलं की दादांनी ह्या गोष्टी जनतेला उपलब्ध करून दिल्यात की तुम्हाला नाही जात आहेत पण तुम्हाला रस्ता ठिकठिकाणी ह्या गोष्टी उपलब्ध केल्या आणि ते निसर्गाच्या सानिध्यात खूप छान झाडांची लागवड केलेली आहे. तर मला असं वाटतं हे माझ्यासाठी खूपच प्रेरणादायी आहे आणि मी त्यासाठी खूप खुश आहे आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून हेच मार्गदर्शन महिलांना हेल्थ इज वेल्थ की सांगेल की तुम्ही याचा अगदी घरकामात नका राहू आणि बाहेर पडा, आपली हेल्थ जोपासा. कारण की हेल्थ हा सगळ्यात मोठा दागिना आहे स्त्रीचा.
तो जर तिने जोपासला तर तिचं कुटुंब सुद्धा ती खूप छान प्रकारे जोपासू शकते. तुम्ही ज्या आज एरियामध्ये राहताय त्या ठिकाणी तुम्हाला संधी चालून आलेली आहे, तर त्या एरियामध्ये तुम्ही काय कामं केलेलं आहे, तुम्ही काय त्या ठिकाणी विकास केला आहे का, त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता अजून? विकासाचं म्हणाल तर मला वाटतं ऑलरेडीच अशोकनगर हा विकसित आहे आणि याच्या आधी सुद्धा भरपूर सगळी कामं छान झालेली आहेत. परंतु हे करत असताना एक सामाजिक ध्येय असतं. तर इथे जे सिद्धिविनायक मंडळ आहे इथे काही स्पर्धा घेण्यात येतात, म्हणजे वर्षभर काही ना काही चालूच असतात कार्यक्रम. त्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये माझा सहभाग असतो आणि एक कार्यक्रम विशेष करून सांगण्यात येते की प्रकट दिन खूप मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. तिथे सेवा करण्याची सगळी संधी आम्हाला मिळाली जाते, तिथे मी अगदी आवर्जून असते. आणि दुसरं म्हणजे गणेश मंडळ, जे गणपतीच्या वेळेस अगदी लहान मुलांपासून तर अगदी मोठ्यांपर्यंत वेगवेगळे प्रकारचे कार्यक्रम घेण्यात येतात आणि बाहेरचे सुद्धा आपले कार्यक्रम इथे बोलवण्यात येतात. तिथे सूत्रसंचालन करण्याचं काम मी करते आणि स्पर्धा महिलांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या 1 मिनिट स्पर्धा वगैरे अशा त्या घेण्यामध्ये मला खूप आनंद वाटतो आणि महिला देखील त्याच्यामध्ये अगदी आवर्जून सहभागी होतात. असं मी माझा सहवास. आज तुम्ही ही निवडणूक म्हणजे लढवताय, आज तुम्ही आजपर्यंत तुमची म्हणजे फर्स्ट टाइमची निवडणूक असेल. नक्कीच. तर तुम्ही यामध्ये सामोरे कशी जाताय? सामोरे म्हणजे आता मला असं वाटतं मी आता पडली आहे ना, अभिनय को कभी नाही, जे काही होईल ते होईल, पण अगदी समाज सेवा ध्येय म्हणजे म्हणतात ना, एका नगरसेवकाच्या अंगी प्रामाणिकपणा, पारदर्शकता, निर्णय घेण्याची क्षमता आणि सेवाभाव आणि दूरदृष्टी, मला वाटतं या सगळ्या गोष्टी माझ्यात आहे. त्यामुळे मी अगदी कॉन्फिडन्स सांगू शकते की जेही काम मला दादा देतील ते मी अगदी निश्चितपणे करेन. गुलाल कोणाचा असेल? मला वाटतं नक्कीच, कारण की हे जर गुण माझ्यात आहे तर मला हवा आहे गुलाल. ओके, धन्यवाद. थँक्यू.